नमस्कार, मी वैष्णवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज एक विषय तुमच्यासोबत शेअर करायचा आहे मला, तर त्यासाठी व्हिडिओ घेते आणि केसांचा पण विषय शेअर करायचा आहे. तर झालं असं की माझे आई पप्पा गेले होते लग्नाला, कालच्या दिवशी रात्री गेले ते लग्नाला आणि तिथेच आईचा ऍक्सिडेंट झाला. पप्पा वगैरे नाही पडले गाडीवरून, पण आई पडली. तर कधी कधी असं वाटतं मला की मला भाऊ असता तर खूप चांगलं झालं असतं, कारण भाऊ असता तर तिथे सून असती आणि सून असती तर तिने आईचं केलं असतं थोडंफार. जगाच्या लाजने का होईना, जर वाईट असतं तर जगाच्या लाजने तिने केलं असतं. तर जास्त काही लागलं नाहीये तिला, पण तिचं ऑपरेशन झालेलं आहे खूप मोठं. मी सातवीत असताना, आणि तेव्हा तिला खूप त्रास झालेला आहे. तर मग असं वाटतं की आता असतं कोणी तिचं करायला तर तिचं बरं झालं असतं. आता आम्ही तर तिला आहोत सगळे, पण प्रत्येक जण संसारात गुंतला की त्याचं जमत नाही. हा जो तुम्ही आवाज ऐकताय मागे, हे ते शेजारच्या शॉप मध्ये थोडं काम चाललंय, तर तो आवाज इग्नोर करा थोडा. तर असं म्हणजे थोडं वाईट वाटतंय की आपण पण जवळ नाहीये, नाही तर आपण सुद्धा गेलो असतो. आणि जवळ म्हणजे आता मी पण नाही जाऊ शकत, कारण शॉप मध्ये मला थांबावं लागतं आणि हे दिवसभर कामाला बाहेर निघून जातात. मला असं वाटतं माझा आवाज तुम्हाला येत असेल, कारण मागचा आवाज येतोय. मला आयडिया नाही अजून की आवाज येतोय की नाही तुम्हाला. तर कधी कधी वाईट वाटतं या गोष्टीचं की एक मुलगा असता त्यांना तर बरं झालं असतं, पण मुली पण काही मुलांपेक्षा कमी नसत, हेही तितकंच खरं आहे. पण आता सगळ्या जणी संसारात अडकलंय म्हटल्यावर त्यांनाही लगेच जाणं शक्य नाही आईकडे, मुलांची शाळा वगैरे असते असं. तर तुमच्या पण मनाला असं, म्हणजे ज्याला भाऊ नसेल त्याला पण असं कधी कधी वाटत असेल का? म्हणजे मला असं वाटतं, तर मला असेल तुमच्यापैकी, म्हणजे म्हणजे बघणारे कोणी असतील तर त्यांच्या लाईफ मध्ये पण असं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि राहिला प्रश्न की त्यांना जर जास्त त्रास झाला तर आम्ही सगळे आहोतच, तो काही विषय नाही. सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं आई पडली त्याच्यामुळे. बाकी पप्पांना आणि माझ्या बहिणीला काही नाही लागलं, पण आईला लागलंय थोडं. तिचं ऑपरेशनाचा जो पाय होता ना, इथे मणक्याला आईला ड्रिल मशीन दोन छिद्री पाडलेले आहेत आणि तिथून काहीतरी तिच्या पायाच्या नसा ओढलेल्या आहेत. आता ते मला एवढं नाही माहिती. तर खूप मोठं ऑपरेशन होतं तिचं. तेव्हा आई 1 वर्षभर बेडवर होती आणि मी तर खूप जवळून बघितले, कारण तेव्हा मी तिच्या जवळच थांबली होती नाशिकला मोठ्या दिदीकडे. तर त्यामुळे खूप भीती वाटते की परत तिला काही त्रास व्हायला नको, परत असं ऑपरेशन असू देत, कुठलीही गोष्ट घडायला नको. आणि आधीच तिला पायाचा पण त्रास आहे. तर देवाला एकच प्रार्थना करेल की तिला जर काही त्रास होत असेल तर तो लवकर बरा व्हावा. आणि त्यांची आता ट्रिप पण आहे परवा 27 का 28ला, त्यांना त्यांची नर्मदा परिक्रमेची ट्रिप पण आहे. पैसे पण भरले गेले, बॅग भरल्या गेले, सगळं झालंय त्यांचं. ट्रिपला जायचंय. त्याच्यानंतर आता मे महिन्यामध्ये भागवत सप्ताहाचं त्यांनी आयोजन केलंय जुलै महिन्यामध्ये, सॉरी मे मध्ये. तर ते पण आहे. म्हणजे असं एका पाठोपाठ एका गोष्टी आल्यात आता, म्हणजे जायचं पण आहे, सप्ताह पण आहे, सगळ्या गोष्टी. आणि मला पण शॉप सोडून तिथे जास्त जाता नाही येणार सप्ताहाच्या वेळेस, फक्त मी जाणार 7-8 दिवस. आधी नाही जाता येणार तिला मदत वगैरे करायला असं. तर या गोष्टीचं कधी कधी मला वाईट वाटतं. तुम्हाला पण असं वाईट वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला भाऊ नसेल आणि असं आई वडील एकटे पडत असेल कधी, बाकीच्या बहिणी आहेत तशा जवळ, तर त्या जात येत असतात. मला जास्त जाणं शक्य होत नाही, गेली तरी 1-2 दिवसासाठी मी जाते. बघू जसं जमतंय तसं. शॉप सोडून तर मला सध्या जाता येणार नाही. आणि अजून एक विषय शेअर करायचा होता, माझ्या केसांचं काय करू मला काही समजत नाही. खूप खराब झाले, खूप वाट लागली केसांची. काहीच म्हणजे कापले तरी ते म्हणजे गळतातच आहे. कापून टाकावं असं वाटतं, एवढे मोठे आहेत. कापून जर टाकले तर ते छोटे पण केस मला चांगले दिसत नाही. आणि माझे पप्पा नेहमी म्हणतात तुला मोठे केस छान दिसतात, मोठे केस छान दिसतात. म्हटलं ठीक आहे. आणि मला पण असं वाटतं, यांना पण मी केस कापलेला आवडत नाही, यांना वाटतं छान आहे, पण मग ते खराब किती झालेत. कुठलं तेल, कुठलं काय, म्हणजे एखादी काय वापरू शकते मी, हा जो फ्रिझीनेस आहे ना हा कसा कमी होईल. खूप असे खराब झालेत, म्हणजे असं दुर्लक्ष होते त्याच्याकडे पूर्ण. तर यावर काही असेल उपाय तर मला सांगा, म्हणजे घरगुती मला करता येईल असं. ते हेअर मास्क वगैरे मिळतं, ते वापरून बघू म्हटलं एखाद्या वेळेस, पण असं वाटतं नको उगाच काय जास्तीच व्हायला नको. बघू आता जसं जमेल तसं मी ट्राय करते केसांचं हे करायला. शॉप मध्ये आले, शॉप मध्ये एक नवीन फोटो आणला बघा आम्ही, दत्त महाराजांनी नवनाथांचा, दाखवते तुम्हाला. हा फोटो आणला, सकाळीच आणला हा फोटो. आणि यांना हाच फोटो आवडला होता, दुसरा फोटो नको होता त्यांना. हाच फोटो त्यांना जास्त आवडला होता.
कॅमेरा हलतो इथे खूप. स्टँड पण आहे, पण काय होतो विषय की आता तुम्हाला सांगते मी एक गोष्ट. मी आता माईक मध्ये बोलते ना, तर एक इथे टपरी आहे आणि त्या टपरीमधला माणूस आहे ना माझ्याकडे बघतोय की माईक मध्ये काय बोलते, काय व्हिडिओ शूट करते, आणि त्याचं माझं लक्षच नाही की तो माझ्याकडे बघतोय. आता पण बघतोच येतो, त्याला वाटतंय मी काय बोलते काय नाही. तर असं होणारच आहे, कारण की मी जो व्हिडिओ शूट करते ना, तर हे सगळं इथे बाहेर बघा तुम्हाला दाखवते मी. सॉरी असा पकडायचा नसतो, शिकते अजून, समजून घ्या. असं बघा बाहेर सगळं गाड्या वगैरे आहेत ना, इथे रस्ता आहेत, तर त्याच्यामुळे लोकांना दिसतं मी बसलेले असते शॉप मध्ये. तर असं होणारच आहे. शेजारच्या ताई पण बघत होत्या मी व्हिडिओ काढत होते तेव्हा. तर असं आहे. तर आजचा व्हिडिओ असा होता, इथे एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या आई वडिलांची काळजी घ्या, आपल्या जवळच्यांची काळजी घ्या. चलो बाय बाय.